नमस्कार. मी आज भारताच्या राष्ट्रपती पदाबद्दल माहिती देणार आहे. 1950 साली 26 जानेवारी रोजी पहिल्यांदा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती झाले. तदनंतर अनेक महनीय व्यक्तींनी हे पद भूषवलेले आहे. त्यापैकी पहिले मुस्लिम राष्ट्रपती होण्याचा मान डॉक्टर झाकीर हुसेन यांना मिळाला. डॉक्टर झाकीर हुसेन हे 1967 साली भारताचे पहिल्यांदा मुस्लिम राष्ट्रपती म्हणून शपथविधी घेतली. तदनंतर फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे दुसरे मुस्लिम राष्ट्रपती होते. त्यांचा कार्यकाळ 1974 ते 1977 असा होता. तदनंतर 2002 ते 2007 पूर्ण 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेले तिसरे मुस्लिम राष्ट्रपती म्हणजे APJ अब्दुल कलाम होते. तर पहिले शीख राष्ट्रपती होण्याचा मान डॉक्टर ग्यानी झैल यांना मिळाला. 1982 ते 1987 या काळामध्ये ग्यानी झैल हे भारताचे राष्ट्रपती होते. पहिले दलित राष्ट्रपती, पहिले SC म्हणजे दलित राष्ट्रपती होण्याचा मान डॉक्टर KR नारायणन यांना मिळाला. 1997 ते 2002 ही 5 वर्षापर्यंत डॉक्टर KR नारायणन हे भारताचे राष्ट्रपती होते. तर दुसरे दलित राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते. रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 2017 ते 2022 असे आहे. पहिले शास्त्रज्ञ की ज्यांनी राष्ट्रपती पद भूषवले ते म्हणजे APJ अब्दुल कलाम होत, की ज्यांना आपण मिसाईल मॅन असे आपण ओळखतो. 2002 ते 2007 या काळामध्ये ते राष्ट्रपती होते. पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांना मिळाला. महाराष्ट्राचे प्रतिभाताई पाटील या 2007 ते 2012 या काळामध्ये भारताचे राष्ट्रपती होते. आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या होत, की ज्यांचा कार्यकाळ आता सध्या सुरू आहे 2022 ते 2027. धन्यवाद.